पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय। या प्रकरणावरून विरोधक गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष करत आहेत। त्यातच फडणवीसांच्याच नागपुरात हिट अँड रनचा प्रकार घडला आहे। नागपुरातील झेंडा चौकात मद्यधुंद कार चालकाने 3 जणांना धडक दिली। यात एका बाळाचाही समावेश आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। घटनेनंतर कारमधील 3 जणांपैकी 2 पळाले, तर एकाला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलंय। सनी चव्हाण, अंशुल ढोले आणि आकाश अशी आरोपींची नावं आहेत। अपघातानंतर जमावाने मद्यधुंद ड्रायव्हर तरुणाला बेदम चोप दिलाय। त्यानंतर जमावाने तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। या गाडीमध्ये अंमली पदार्थ देखील सापडले आहेत। एकाच आठवड्यात राज्यात 2 हिट अँड रनच्या घटनेमुळे राज्यातील गृह विभाग नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। सध्या पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरून राज्यभरातून पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहेत। पोलिसांच्या या कारभारावरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। हे प्रकरण ताजे असतानाच फडणवीसांच्या नागपुरातच मद्यधुंद कार चालकाने पायी चाललेल्या एका जोडप्याला जोरदार धडक दिली। यात बाळासह जोडप्याला दुखापत झाल्याची माहिती देखील आहे। ही माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले। याशिवाय तपास करत तिघांनाही ताब्यात देखील घेतलंय। त्यांच्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे। पीटर साहेबांचा फोन आला होता मला। पीटर साहेबांनी म्हटलं की तिथे आपल्या नटराज चौकापाशी ॲक्सिडेंट झाला आहे, तर आम्ही ताबडतोब तिथे पोचलो आणि ज्या मुलाला जे मारत होते ते तिथून आम्हाला फोन पडाले आणि त्या ज्यांना मारलं त्याला मी पोलीस स्टेशनमध्ये। विविध भागातून अपघाताच्या घटना समोर येत असल्याने राज्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न विचारला जातोय। असेच रिपोर्ट बघण्यासाठी देशोन्नती डिजिटलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।